अमरावतीमध्ये सध्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। राज्य सरकारतर्फे सर्वात मोठी कर्जमाफी अशा आशयाचे बॅनर आणि पोस्टर जाहिराती लागल्या गेल्यानं काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंनी त्यावर आक्षेप घेतला। त्यानंतर सुरू झाल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। दुसरीकडे मात्र बोगस बियाणं आणि पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय। पाहुयात लोकशाही मराठीचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। अमरावतीत कर्जमाफीच्या जाहिरातीवरून आरोप प्रत्यारोप। शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याआधीच बॅनरबाजी। शेतकरी अडचणीत असताना नेत्यांची केवळ टीका टिप्पणी। अमरावती जिल्ह्यात सोयाबीनचे बोगस बियाणे निघाले असल्यानं जवळपास 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे तक्रारी आहेत। शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणं पेरलं मात्र ते उगवलंच नाही, त्यामुळे अनेक शेतकरी दुबार पेरणी करतायत। दुसरीकडे निसर्ग देखील शेतकऱ्यावर कोपलाय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या बॅनरवरून सरकारला धारेवर धरलंय। कर्जमाफी होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम जमा होण्यापूर्वीच सरकारकडून एसटी बसेस तसेच शहरात विविध ठिकाणी कर्जमाफीचे बॅनर लावले गेलेत। सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही। एसटी बसेसवर कर्जमाफीच्या जाहिराती सुरू आहेत, मात्र प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही। सरकारनं घोषणांपेक्षा तातडीनं मदत करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी मागणी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे। कर्जमाफीचं अनेक वर्षापासून मी आता त्याचा व्हिडिओ दाखवला। कर्जमाफीचं अनेक दिवसापासून घोषणा चालू आहेत, पण अजूनही 5 पैशाची कर्जमाफी झाली नाही। उलट कर्जमाफी न करता यांच्या एसटी बसेसवर जाहिराती लागलेल्या आहेत आणि जाहिराती सांगितल्या आहे कर्जमाफी आम्ही सर्वात मोठी कर्जमाफी करणार आहोत म्हणून, परंतु शेतकऱ्याच्या हातात 5 पैसे त्याचे अजून भेटले नाही आणि कधी भेटतील याची तारीख सुद्धा नाही। आमदार रवी राणा यांनी खासदार बळवंत वानखडे यांना थेट दुसरंच आव्हान दिलंय। वानखेडे जिल्ह्याचे खासदार होऊन 2.5 वर्ष झालीत। वानखडे यांनी केलेलं एक काम दाखवा, मी त्यांना बक्षीस देईन। एक काम दाखवलं तर मी त्यांचा सत्कार आणि सन्मान करेन, असं आव्हान आमदार रवी राणा यांचे थेट बळवंत वानखेडे यांना आहे। एक काम बळवंतजी वानखेडेंनी या जिल्ह्यामध्ये केलेलं दाखवा, मी त्यांना बक्षीस देईल एक काम जर दाखवलं तर। म्हणून मला असं वाटतं की कुठेही विरोध आणि आरोप केल्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय, आपण त्या पदावर बसून आपण जिल्ह्यासाठी काय केलं आहे, एक सिंगल काम फक्त बळवंतजी वानखेडेंनी दाखवावं, मी त्यांचा सत्कार सन्मान करेन। रवी राणा आणि बळवंत वानखडे यांच्या वादात भाजप आमदार प्रताप अडसळ यांनी उडी घेतली आहे। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावत महायुती सरकारची कर्जमाफी 42,000 कोटी रुपयांची असल्याचा दावा त्यांनी केलाय। मागील सरकारच्या तुलनेत ही कर्जमाफी अधिक व्यापक असल्याचं सांगत ओटीएस सुविधेमुळे 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आमच्या सरकारने जी कर्जमाफी दिली होती ती जवळपास 25,000 कोटीची होती। यांनी जी दिली ती 20,000 कोटीची होती आणि त्यामध्येही यांनी ओटीएस केलं नव्हतं। म्हणजे 2 लाखाच्या वर 10 रुपये 1000 रुपये जरी असतील तरी त्या शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभ देऊ हे शकले नाही। उलट आमच्या सरकारने, देवेंद्रजीच्या सरकारने जी कर्जमाफी दिली त्यामध्ये ओटीएसची व्यवस्था होती। 2 लाखाच्या वर जर कर्ज असेल तर 2 लाखाच्या वर त्यांनी भरावा आणि 2 लाख शासन भरेल अशी व्यवस्था त्यामध्ये होती। अमरावती जिल्ह्यामध्ये 8 ते 10 दिवसांपासून पावसानं दांडी मारली आहे, त्यामुळे पिकं सुकू लागली आहेत। शेतकऱ्यांचा सोयाबीन बोगस निघाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली। आता पाऊस नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे, त्यांना तिबार पेरणीची भीती सतावू लागली आहे। दुबार पेरणीचं संकट आमच्या समोर उभं राहिलं आहे, तर आमचे सर्व शेतकरी संकटात सापडले आहेत। पहिलेच तर समजा आज एवढ्या मागामोलाचं बियाणं आणून यांचं नुकसान झालं आहे आणि परत आता हे पीक उभं करणं, आणि अशातून माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला का तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घेऊन आमच्या शेतकऱ्याला याचा मोबदला भेटण्यात यावा। आम्ही तुषार म्हणा का स्प्रिंकलरच्या साह्यानं पाणी देत आहोत। आता निघालं तर ठीक, नाही तर मग आता शेतकऱ्याचं थोडं बुद्ध आता निसर्गही साथ देत नाही। आता माझी मागणी अशी आहे, पहिलाही माझा जो खर्च झाला आहे 15, 20, 25 हजार, तो पण शासनाच्या मार्फतून त्यांच्यावर कंपनीवर कारवाई करून देण्यात यावा आणि दुबार पेरणीचा तो पण खर्च देण्यात यावा। शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस बियाण्यावरून
आमदार बच्चू कडू आता चांगलेच आक्रमक झालेत. 5-6 दिवसात शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून द्या अशी मागणी बच्चू कडू यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून न दिले बूस्टर कंपनीचं कार्यालय 18-19 तारखेला जाळून टाकू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. शेतकऱ्याला पेरायलाच बी नाही आहे ना. शेतकरी कधी पेरणार बी? तुम्ही सांगा तर डबल पेरणी करायची असली तर त्याला बी तर उपलब्ध शासनानं लगेच करून दिलं पाहिजे, नाही तर कंपनीकडून करून घेतलं पाहिजे तुम्ही. कंपनीकडून करून घ्यायला पाहिजे आणि त्या पेरणी गिरणीचा खर्च तातडीने दिला पाहिजे आणि त्याचे अनुवांशिक चाचणी केली पाहिजे त्या बियाणाची ज्याच्याकडे आहे त्याची ते चाचणी जर केली तर लक्षात येणार नाही. आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19 त्या बूस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो ते. अमरावती जिल्ह्यात सध्या राजकीय नेत्यांचा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे त्यांच्या कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. पावसानं दडी मारल्यानं शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बोगस बियाणं निघाल्यानं दुबार पेरणीसाठी तात्काळ बियाणं मिळावं तसेच नुकसान भरपाई मिळावी अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.